ओम नमः शिवाय. सद्गुरु श्री स्वामी समर्थाय नमः. स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच दुःखातून बाहेर काढणारे आणि जीवन उजळून टाकणारे संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. याने तुम्हाला आपले व्हिडिओज लवकरात लवकर मिळतील. स्वामी भक्तांनो, हा स्वामी संदेश, हा दिव्य संदेश थेट स्वामींनी तुमच्यासाठी पाठवलाय आणि याला तुम्ही पात्र ठरला. त्यामुळे या संदेशाकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका आणि हा संदेश मोजून 20 मिनिटे नक्कीच ऐका. तुम्हाला स्वामींचा अनुभव नक्कीच येईल आणि तुमच्या मनातील मोठी इच्छा पूर्ण होऊन नक्कीच गोड बातमी तुम्हाला मिळणार आहे. म्हणून मन लावून हा व्हिडिओ संपूर्ण ऐका. स्वामी भक्तांनो, तुम्हाला जीवनामध्ये भरपूर अडचणी येतील, पण त्या अडचणींना सामोरे जाण्यासाठी शक्ती फक्त तुम्हाला स्वामींकडून मिळेल आणि ती शक्ती मिळवण्यासाठी नक्कीच तुम्हाला स्वामींकडे प्रार्थना करावी लागेल. मग स्वामींचे तुम्ही फक्त नामस्मरण केले तरी स्वामी हे आपलं ऐकत असतात आणि त्यांना फक्त आपण एक हाक दिली तरी ते आपल्या हाकेला ते धावून येत असतात. म्हणून तुम्ही फक्त स्वामींचे नामस्मरण करा आणि श्री स्वामी समर्थ या नामाचा जप जरी केला तरी स्वामी तुमच्या मदतीला नक्कीच येतील. स्वामी भक्तांनो, स्वामींवर असा जर तुमचा विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये टाईप करा, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. जीवनामध्ये मनुष्याजवळ जरा का पद, पैसा, रंग, रूप आलं की तो अहंकार, गर्व चढतो आणि इतरांशी तुच्छतेने वागू लागतो. पण एक लक्षात ठेवावे, आयुष्यात कोणाच्याच गोष्टीचा आणि कोणत्याच गोष्टीचा हा गर्व, अहंकार नसावा. कारण जो देऊ शकतो तो परत घेऊ पण शकतो, हे नेहमी लक्षात आणि डोक्यात आपण ठेवले पाहिजे. म्हणून स्वामी म्हणतात की बाळांनो, तुम्हाला दुःख देण्यासाठी या जगात लोकांची कमी नाही आहे. त्यामुळे स्वतःला आनंदी ठेवण्याची जबाबदारी तुमची स्वतःची आहे. दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवू नका. फक्त आपल्या हिमतीवर तुम्ही जगामध्ये पुढे जात जा. तुळशी माळ हाच खरा दागिना आहे. सोन्याच्या माळीपेक्षा आजवर खूप संसार मोडले आहेत, पण या साध्या तुळशीच्या माळेने मोडलेले खूप सारे संसार हे उभे केले आहेत. आणि अर्थात भगवंत नामस्मरणाने अनेकांचे कल्याण झाले आहे आणि कोणीच त्या मार्गाने दुःखी नाही झालाय. म्हणून संसारात सुखाचे जे काही प्रसंग येतात ते सर्व क्षणिक आणि काही काळापुरते असतात आणि वापस दुःख येतं. परंतु परमार्थ असा प्रांत आहे की ज्यात सुखच सुख आहे आणि चिरकाल टिकणारे सुख, शांती, समाधान असते. त्यामुळे क्षणिक सुखाच्या मागे लागायचं की चिरकाल टिकणाऱ्या सुखाच्या मागे लागायचं हे ज्याने त्याने नक्कीच आपापलं ठरवलं पाहिजे. म्हणून परमात्माचे पावन नाम हे सर्व दुःखाचे, महारोगांचे, संसार रूप रोगाचे महान औषध आहे आणि त्या सामर्थ्य संपन्न भगवंत नामापुढे शुद्ध शारीरिक रोगांची, दुःखांची तीळ मात्र ताकद नाही. आणि म्हणून श्रद्धेने व प्रेमाने हे श्री सद्गुरूंचे सतत नामस्मरण आणि भजन आपण केले पाहिजे. म्हणून स्वामी आपल्याला म्हणत आहेत, एवढं नको चिंता करू बाळा, जा लवकरच चिंतामुक्त होशील, आशीर्वाद आहे माझा. म्हणून असा आशीर्वाद स्वामी आपल्याला देत आहेत, तर आपल्याला भिण्याची काय गरज. आणि स्वामी आपल्या पाठीमागे नक्कीच आहेत. म्हणून केवळ सद्गुरूंनी सांगितलेल्या पद्धतीने जरी आपण स्वामी नाम घेत गेलो तरी सर्व प्रकारची तपे त्यापासूनच आणि त्यातूनच आपोआप होत जातात. म्हणून तपाचेही तप कुठले आहे, तपाचा सम्राट कोण आहे, तर निश्चितने सद्गुरू परमदत्त हे म्हणजे सद्गुरूंकडून प्राप्त झालेले सबीज भगवत नाम आहे आणि तेच नाम आपण नक्कीच जपले पाहिजे. गुरुभक्ती करण्यासारखे दुसरे पुण्य या कलियुगात नाही आणि गुरुसेवा हा एकमेव असा विधी आहे ज्याला ना वयाचे बंधन आहे, ना अनुभवाचे, ना वेळेचे बंधन आहे, ना काळाचे कोणत्याही अघटित प्रसंगापासून तारून नेणारी गुरुभक्ती ईश्वरी शक्ती होऊन उच्च स्थानावर विराजमान नक्कीच आहे. म्हणून साधना म्हणजे काय असतं आणि आपण ती कशी करायची असते, आपल्याला जे प्राप्त करून घ्यायचे आहे त्याकरता आपण विविध प्रयत्न करतो. जसे परीक्षा पास व्हायची असेल तर अभ्यास करतो, त्याचप्रमाणे ईश्वरी प्राप्ती करता सुद्धा काहीतरी करावे लागते. आणि ईश्वर प्राप्तीसाठी होणारा प्रयत्न हा सर्वाधिक चिकाटीचा आणि स्वयंवार व आधारित व सर्व संपन्न आणि सर्वस्व अर्पण करून करावा लागतो. म्हणजे एक प्रकारचे तप ते नक्कीच असते आणि वर्तस्थ राहून प्रेमाने, नेटाने आणि निष्ठेने व जिद्दीने हे तप करावे लागते. याला साधना असे म्हणतात. मग अगदी ईश्वर प्राप्तीच्या तळमळीने भारावलेले असते आणि हे तळमळ अर्थातच ईश्वर प्राप्तीची असते आणि फक्त तीच तळमळ आपल्या अंगात असली पाहिजे. मित्रांनो, साधेपणा हे अंतिम सौंदर्य आहे, क्षमा ही परम शक्ती आहे
आणि नम्रता हा सर्वोत्तम युक्तिवाद आहे. ओळख हा एक चांगला संबंध आहे. स्वामी जीवनाचे कृष्ण जे वेळोवेळी आपल्याला मार्ग हे दाखवत असतात. म्हणून अध्यात्म म्हणजे काय हे स्वामी आपल्याला समजून सांगत आहेत. आत्म्याचं परमात्म्याशी मिलन होण्याकरता जे काही आपण करतो ते ईश्वर प्राप्ती करता जे जे आपण सात्विक गोष्टी करत असतो, तसे ध्यान, जप, यज्ञ, साधना, तप, दान, धर्म, तसेच संसाराव्यतिरिक्त असे कृत्य ज्याला सांसारिक गोष्टीचा व मायेचा जरासाही स्पर्श नाही, त्या गोष्टीला अध्यात्म असं म्हणतात. ईश्वर प्राप्ती, अध्यात्म हा प्रत्येक जीवाचा मुख्य उद्देश आहे. परंतु या मायेच्या जाळ्यात प्रत्येक जीव गुरफटून गेलेला असून त्याला त्याची जाणीव राहिलेली नाही. परंतु योग्य गुरु, योग्य पूर्वजन्माचे कर्म असतील ना, तर आपण अध्यात्माच्या वाटेवर पूर्वश्रुत कथानुसार अग्रेसर होऊ शकतो आणि आपण पुढेही जाऊ शकतो. म्हणून संबंध, नाते त्यांच्याशी जुळते ज्यांच्याशी मागच्या जन्मी आपले नाते संबंध असतात. नाहीतर एवढ्या करोडो लोकांच्या गर्दीत कोण कोणाला ओळखतंय. म्हणून मागच्या जन्मी सद्गुरू तुमची सेवा झाली असणार, म्हणून या जन्मी देखील तुमचाच भक्त म्हणून आम्ही जन्माला आलो आहे आणि तुमची भक्ती करण्याचं सौभाग्य आम्हाला लाभलं आहे. म्हणून आपण स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊन स्वामींना धन्यवाद जरूर द्यायचे आहे. स्वामी, एवढं काय मोठी गोष्ट मागत आहे का मी? आपल्यासाठी आपल्या सर्व सेवेकरांची इच्छा आपण पूर्ण करणे आणि क्षुल्लक गोष्ट आहे. स्वामी, एवढं नका एखाद्या गोष्टीसाठी टळचू. आणि स्वामी, एखाद्याची जगण्याची इच्छा आज मरून जाईल, म्हणून आपली जेव्हा इच्छा मरून जात असते ना, तोपर्यंत स्वामी आपली वाट बघत असतात. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, जोपर्यंत आपण शेवटपर्यंत स्वामींच्या सेवेत टिकून राहतो ना, तेव्हा स्वामींना विश्वास पटत असतो आणि आपल्याला ते फळ हे नक्कीच देत असतात आणि लवकर देत असतात. फक्त आपल्याकडे थोडा संयम असायला हवा. कमी तर प्रत्येकात असते, पण दोन खूप चांगल्या गोष्टी आहेत आमच्यात, त्या म्हणजे प्रामाणिकपणा आणि एकनिष्ठता. मग ते प्रेम असो, नातं असो किंवा मग धार्मिक श्रद्धा असो, एकावरच आहे, एकाशीच करतो. आणि सांगणारे भरपूर सांगतात, पण आम्ही फक्त स्वामींशीच एकनिष्ठ आणि प्रामाणिक आहोत, याचा अभिमान आम्हाला निश्चितच आहे. म्हणून काही गलिच्छ विचारांची लोक आपल्याबद्दल इतरांना वाईट साईड सांगतात, खोट्या बातम्या आणि बदनाम्या करतात, आपल्याला चरित्राविषयी खोटं पसरवतात आणि दुसऱ्यांच्या मनात आपल्या विषयाची ही तेढ निर्माण करतात. हेच ते फालतू लोक असतात ज्यांची चरित्र, वैचारिक पातळी, वृत्ती एकदम गलिच्छ असते आणि 17 ठिकाणी ते फिरत असतात आणि स्वतःला त्या धुतलेल्या तांदळाचे समजत असतात. पण एकच लक्षात ठेवायचे की त्या लोकांनी किती पण बदनाम्या केल्या तरी काही फरक पडू द्यायचा नाही. आपले चरित्र, आपले वागणं, आपला स्वभाव कसे आहे हे स्वामींना माहिती आहे. तुम्ही तुमच्या चरित्राकडे लक्ष द्या. उगाच खोटं नाटं बदनाम्या करून स्वतःचे कर्म नका खराब करून घेऊ, नाहीतर तेच तुमच्यावर नक्कीच उलटून नाही पडेल. म्हणून जीवनात काही उलटसुलट, चांगलं वाईट झालं तरी एकच विश्वासू आणि प्रचिती देणारे वाक्य म्हणजे बघू स्वामी आहेत, स्वामी नक्की करतील सर्व ठीक. हेच वाक्य आपण मनात ठेवलं पाहिजे आणि याच्यावर भरोसा देखील आपण ठेवला पाहिजे. काही नाते आपल्यासाठी खूप खास असतात, जे जपत असताना आपण त्या नात्यात पुढाकार घेत असतो आणि सर्व देतो, वेळ, काळजी, प्रेम, समर्पण, विश्वास. परंतु दुसऱ्या साईडने तेवढं आपल्याला न्यायच मिळत नाही आणि फक्त कारण भेटतात. म्हणून एक लक्षात ठेवले पाहिजे, या दुनियेत एकीकडे वापर करणारी आहेत तर दुसरीकडे आपल्यावर निस्वार्थ प्रेम करणारी लोक आहेत. आणि जर वापर करणारी आणि निस्वार्थ प्रेम करणाऱ्यांमध्ये फरक कळाला तर या जगातले खूप नाते नक्कीच टिकून राहतील. आणि नेमके हेच त्या व्यक्तींना कळत नाही. शेवटी ते काचेच्या तुकड्याला हिरा समजतात आणि खऱ्या हिऱ्यापासून ते दुरावतात. मग खरं आणि खोट्यामध्ये फरक नक्कीच ओळखता आला पाहिजे आणि तो आपल्याला समजला पाहिजे. म्हणून काही लोकांची विचारसरणी खूप खालच्या पातळीची असते आणि ते की त्यांना चांगले लोक, त्यांचे चांगले संबंध आणि त्यांचे नाव हे बघितले जात नसते आणि म्हणून त्यामुळे ते इतरांना या लोकांबद्दल अशा काही गोष्टी पसरवतात की त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात या वाईट भावना ह्या निर्माण होत असतात आणि मग नाव बदनाम होईल आणि त्यांचे चांगले संबंध हे खराब होतील. पण आम्ही कसे आहोत ना हे आम्हाला आणि आमच्या स्वामींना माहिती आहे. तुम्ही करा किती पण बदनाम्या, पण ज्यांना चांगले सांगायचे आणि ज्यांना समजायचे ना, तो नक्कीच कोणाचं काही नाही ऐक आणि चांगले समजतील असते. आणि ज्यांना वाईट समजायचे ना, ते वाईट समजतील. पण स्वामींना माहिती आहे आम्ही कसे आहोत आणि त्यामुळे आम्हाला टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही आणि आपणही कधी टेन्शन घ्यायचं नाही मित्रांनो. म्हणून परब्रह्म भगवान आपल्या सर्वांचे सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नक्की चरणी आपण विलीन होऊन जायचं आहे आणि त्यांच्या चरणी आपण पाय पडून त्यांचा नमस्कार घ्यायचा आहे आणि त्यांना धन्यवाद करायचे की आपल्याला त्यांनी एवढा छान जन्म दिलाय.
म्हणून कमळ आणि त्याचे पान हे पाण्याच्या अगदी मधोमध राहतात, परंतु तरीही त्याच्यावर ते पाण्याचा एक थेंबही टिकू देत नाहीत. मग अर्थात पाण्यात राहून पाण्यात मिक्स होत नाहीत. म्हणून त्याचप्रमाणे प्रत्येकात संसारात राहू नये, संसारात अलिप्त राहायला शिकले पाहिजे. संसारात राहून परमार्थ वैराग्य असले पाहिजे. सुख दुःख हे संसाराचा अविभाज्य भाग आहे. या सुख दुःखात गुंतून न राहता संसारात राहून स्वामींच्या नामस्मरणात, स्वामींच्या विचारात आपण नक्कीच राहिले पाहिजे. म्हणून काही लोकांना इतका गर्व असतो की ते निसर्ग चक्रच विसरून जातात. संपत्तीच्या गर्वाने पार ते माजून जातात. साधारण गरीब लोकांना तुच्छ लेखतात आणि तडजोड करतात, पण चार लोकांमध्ये त्यांची इज्जत उतरवतात. आणि दुसरे असतात शारीरिक ताकदीचा माज दाखवणारे आणि असणारे, कमजोर आणि साध्या भोळ्या लोकांना दाबून मारतात. तिसरे असतात सुंदरतेचा गर्व, ज्यामुळे ते कुरूप साधारण व्यक्तिमत्व आणि असणाऱ्या तुच्छ लेखतात. आणि चौथे असतात ज्ञानाचा गर्व असणारे, जे त्या चालाकीने अज्ञानी लोकांना लुबाडतात. आणि सर्वांनी एक लक्षात घ्यावे, हे निसर्ग चक्र परमेश्वर फिरवत असतो. आज तुमच्याकडे आहे तर उद्या दुसऱ्याकडे असणार. बाजी पलटायला वेळ लागत नाही. तो परमेश्वर तुमच्या सारख्यांची पार लायकी काढून जमिनीवर आढळतो. आणि मग आज ज्यांच्यावर तुम्ही हसता आहे ना, तेच उद्या तुमच्यावर देखील हसणार आहेत. आणि म्हणून कर्माची फळं ही नक्कीच भेटत असतात. आणि एक लक्षात ठेवा, स्वामींनी सांगितलंय की आज ज्या अंधारात आहेत, आज ज्यांच्यावर जग हसत आहे, तर ते येणारा काळ हा फक्त त्यांचा असणार आहे. आणि तो आम्ही आणून देऊ. आणि आमचा स्वामींवर विश्वास हा नक्कीच आहे. आणि स्वामींमुळे आम्ही बिंदास नक्कीच आहोत. म्हणून श्री सद्गुरू ज्याला आपल्या कृपागृहाने आश्वस्त करतात ना, त्याला हरिहराची देवताही वंदन करतात. आणि कळकळीकाठी त्यांच्या समोर भरपूर काही लोटांगण घालतो. म्हणून काम क्रोधही विकार त्याला शरण येत असतात. आणि स्वतः रिद्धी सिद्धी देखील त्याच्या घरी पाणी भरतात. म्हणून सद्गुरू दास्यामुळे सौभाग्य साधक अशा अद्भुत महित्म्याला नक्कीच प्राप्त होत असतात. म्हणून आपण स्वामींची सेवा ही मनापासून आणि निस्वार्थ मनाने नक्कीच केली पाहिजे. गैरसमज आणि क्रोध हे असं विष आहे ना मित्रांनो, की जे एका दिवसापासून सुरू झालेल्या अनेक वर्षापर्यंत जपलेलं नातं सुद्धा संपवण्याची क्षमता ठेवतं. म्हणून कोणालाही पूर्ण न ओळखता जवळ अजिबात करू नये. आणि पूर्ण समजून घेतल्याशिवाय गैरसमज आणि क्रोध करून नाते तोडू नये. असं केलंय तरी नंतर विचार करावा की गैरसमज ही गोष्ट खरंच मोठी आहे की नाते संपुष्टात येते. म्हणून अशाने एक चांगली व्यक्ती आपण गमावत असतो. आणि या जगात कोणीच परिपूर्ण नाही आहे. खरे खोटे ओळखा, माफ करा आणि माफी मागा. क्रोध टाळा, समजून घ्या. या गोष्टी अंमलात आणल्या तर जीवनात खूप मोठे परिवर्तन मात्र नक्कीच घडू शकते. म्हणून आपल्यातील प्रत्येक जण मंदिरात जातो, पण तर काहींना काही अपेक्षा ठेवूनच दर्शनाला जातो. पण प्रत्येक भेटीत स्वामींकडे काही ना काहीतरी मागतच असतो. पण आठवड्यात काहीच न मागता, कोणतीच अपेक्षा न ठेवता दर्शन घ्या. आणि तेवढा वेळ घर, संसार, नातं, प्रॉब्लेम सर्व विसरून जा आणि स्वामींपुढे पूर्ण शरणागती पत्करा. करून बघा, स्वामींना सुद्धा आनंद वाटेल आणि भरभरून स्वामी आपल्याला आशीर्वाद सुद्धा नक्कीच देतील. म्हणून एकदा का एक आयुष्यातला कंटाळलेला व्यक्ती महाराजांकडे आली. त्याला स्वामी म्हणाले, माणसाने मरायची इच्छा कधी करू नये. जगलं तर आणखी सत्कर्म करायला मिळतील, असा विचार मनात पाहिजे. आपल्या भोवतालच्या माणसाने मिळून मिसळून राहावे, म्हणजे जीवनात रागा निर्माण होत नाही. आणि धार्मिक सत्कर्म करायचे म्हणजे पारायणे, जप, नामस्मरण केले तर त्यात काय वाईट आहे? यातून चांगलेच होईल. हो, नक्कीच होईल. केलं तर होईल, करून तर पहा आणि मग सांगा. अर्थात या जगात त्यागा होण्यासारख्या खूप गोष्टी आहेत, पण तेच मन आपण अध्यात्मात लावले तर जीवनाची नौका ही आपली व्यवस्थित पार पडत असते. म्हणून जर आयुष्यातला आजूबाजूला बघितलं तर लक्षात येईल की कुत्रे, मांजर, गाय, तत्सम सर्व प्राणी यांना प्राण्यांचा जन्म भेटलाय. आणि ते फक्त रोज इकडे तिकडे जे भेटेल ते खातात आणि कसं तरी जगून ते दिवस लोटत असतात. पण त्यांना इतर काही करण्याची बुद्धी होत नाही. परंतु आपल्याला मनुष्य जन्म इतका अनमोल मिळाला आहे की आपल्याला इतरांच्या भावना समजण्याची, चांगलं वाईट, पाप पुण्य ओळखण्याची क्षमता आहे. म्हणून प्रारब्ध शुद्ध करून आत्मकल्याण साधण्याची संधी भगवंताने आपल्याला दिली आहे. आणि तिचा सदुपयोग करून आपण त्या प्राण्यांसारखे न वागता नक्कीच आपल्याला वेळ हा भक्तीत, सेवेत घातला पाहिजे. आणि जास्तीत जास्त स्वामींच्या सेवेत, भक्तीत आणि नामस्मरणात वेळ घालवा. आणि स्वतःचे याच जन्मात आत्मकल्याण नक्कीच तुम्ही करून घेऊ शकता. आणि जेवढी सात्विकता जीवनात अंगीकाराल ना, तेवढीच अध्यात्मात तसेच आयुष्यात देखील प्रगती नक्कीच होईल. आणि सात्विक मधुर बोलणं, सात्विक विचार, आचरण, वागणूक आणि सात्विक आहार, सात्विक लोकांची संगत, लिंबू, मंत्र, तंत्र, कर्मकांडकडे न जाता सात्विक भक्ती इत्यादींचे जर आपण आचरण जीवनात केले तर अध्यात्मात
काही वैयक्तिक जीवनात देखील प्रगती तुमची नक्कीच होत असते आणि नक्कीच तुमची प्रगती ही पथावर देखील जात असते. म्हणून मित्रांनो, अध्यात्म आणि प्रेम हे नेहमी उघड्या डोळ्यांनी करावे. अंध म्हणून केले की पदरी अधोगती आणि निराशा येते. म्हणून डोळे बंद करून चुकीचा गुरु, चुकीची भक्ती केली तर अध्यात्मात अधोगती होते आणि चुकीच्या व्यक्तीवर प्रेम केले तर पदरी निराशा येते. मग शेवटी दोघं बाबतीत रडत बसावे लागते. म्हणून नंतर पस्तावा करण्यापेक्षा सत्सद विवेक बुद्धी जागृत ठेवून दोघं गोष्टी आपण नक्कीच केल्या पाहिजे. आणि लोक मोहात इतके अडकतात की त्यांना नजरेला जे जे चांगले दिसेल ते मिळवतात आणि सोडतात. म्हणून अधिकाधिक चांगले मिळवण्याच्या नादात जे नजरेसमोर सर्वोत्तम असते तेच ते गमावतात. मग ती वस्तू असो किंवा माणसं असो. नंतर पस्तावा केल्याशिवाय त्यांच्या हातात काहीच मात्र लागत नाही. म्हणून स्वामींच्या मार्गावर चालायचे म्हटले तर त्रास हा देणार आणि बरेच वाईट बोलणारे, टोमणे मारणारे आणि आपली सेवा बघून पाय मागे खेचण्यासाठी आपले मनोबल कमी करणारे भरपूर भेटतील. पण आपले स्वामी ही आपली सेवा करताना कोण काय बोलत आहे आणि याकडे लक्ष न देता आपली सेवा करतात आणि करत राहायच्या आहे. आणि ते आपली सेवा आपण करत राहिले की भरपूर काही गोष्टी स्वामी आपल्याला स्वतःहून देऊन टाकतात आणि त्यांचं फक्त आपल्याकडे लक्ष असतं. आणि दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिली म्हणजे स्वामी आपली परीक्षा बघतात आणि दुसरी म्हणजे आपण कुणीसाठी आणि कुणासाठी तरी नाही तर स्वामींसाठी येतो, एवढं फक्त लक्षात ठेवायचं आहे. म्हणून सौंदर्याची कमतरता चांगला स्वभाव नक्कीच पूर्ण करतो, पण आपल्या चांगल्या स्वभावाच्या कमतरतेला सौंदर्य आणि पैसा कधीच पूर्ण करू शकत नाही. म्हणून कोणतंही नातं जोडताना स्वभाव परिपूर्ण असावा, सौंदर्य नाही. सौंदर्य कालांतराने नष्ट होणार आहे याकडे फक्त लक्षात ठेवायला हवं. आणि आपण रस्त्याने जाताना येताना प्रवासात कोणाच्या घरी गेल्यावर मोबाईल, टीव्ही, गाडीवर अशा गोष्टींच्या माध्यमातून स्वतःची तस्वीर, नाव, अभयवचन आणि प्रत्येक स्वामी भक्ताला दिसतच असते आणि ते स्वामी आपल्याला दर्शन देत असतात. हे आपण समजून घ्यायचे आहे. कारण स्वामी आपल्याला आपण जे नामस्मरण करतो त्यामुळे दर्शन देत असतात आणि सांगत असतात की बाळा, तू कुठेही जा, मी तुझ्या सोबत कायम आहे. आणि हा अनुभव मला सुद्धा नक्कीच आला आहे. म्हणून ब्रह्मांडातील सर्वात सुंदर आणि खात्री आश्रयस्थान म्हणजे परमेश्वर आहे. आणि जर श्रद्धा असली तर सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत कणाकणात देव दिसतो आणि त्यांचे अस्तित्व जाणवते. हे अनुभूतीने अनुभवावे आणि लागते आणि शेवटी श्रद्धेचा देखील भाग आहे. आणि म्हणून श्रद्धा ही तुमची असलीच पाहिजे. आणि जर आपण लोकांच्या मनासारखं नाही वागलं ना तर लोक इतरांना आपल्याबद्दल नाही ते सांगून आपलं चरित्र खराब करतात. आणि हे झालं लोकांचं. पण स्वामींच्या मनासारखं एकदा वागून बघा, ते तुमचे जीवनच सुंदर बनवून टाकतात. आणि हाच तर फरक आहे आपल्या स्वामींमध्ये आणि दुनियेमध्ये. आणि हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आपण स्वामी सेवा, जप, नामस्मरण, पारायण, श्रमदान सेवा करतो ते पुण्य शिल्लक ठेवावे. आणि ज्या वेळेस आपल्यावर काही संकट आले, आपत्ती आली आणि नगदीच नाईलाज झाला तर त्यावेळेसच आपण स्वामींकडे साकडे टाकायचे, अन्यथा नाही. आणि जोपर्यंत आपल्या आवाक्यात आहे किंवा जेवढं स्वसामर्थ्य आणि नक्कीच वापरता येईल तेवढं वापरायचं आहे आणि त्या आपत्ती संकटाला तोंड द्यायचं आहे. आणि जेव्हा वाटेल की आता आपल्या आवाक्याबाहेर आहे तेव्हा भगवंताला, स्वामींना साकडे टाकायचे आहे, विनंती करायची आहे. अन्यथा विनाकारण अगदी छोट्या मोठ्या गोष्टीला स्वामींवर भार नाही टाकायचा. आणि छोट्या छोट्या गोष्टींसाठी भार टाकला तर आपले पुण्य देखील लवकर संपत असते. आणि हे मात्र तुम्ही लक्षात ठेवायचे आहे. खूप ही महत्वाची गोष्ट आहे. नामस्मरण ही एखाद्याची श्रद्धा नसताना कितीही पापी असलेल्याने केले तरी ते देखील नाम घेणाऱ्यांचे अनेक पातक नष्ट करते आणि हळूहळू साधकाचे चित्त शुद्ध नक्कीच करत असते. आणि साधकाचे त्याच्या मनावर, विचारांवर नियंत्रण येते. आणि अर्थात नामस्मरणाने सैरावीर धावणाऱ्या देहरूपी रथावर लगाम बसते आणि मनुष्याचे कल्याण देखील होत असते. म्हणून आपल्या सद्गुरूंचे स्मरण हे सतत नक्कीच तुम्ही असले पाहिजे. आणि जिथे वेळ भेटेल तिथे, मग ते ऑफिसात, प्रवासात, उठताना, बसताना, घरातील धुणे भांडी, स्वयंपाक करताना, क्लास, कॉलेज, अगदी प्रत्येक क्षणी सद्गुरूंचे नामस्मरण हे सतत मनात चालू ठेवावे. आणि नामस्मरणाला कुठल्याही प्रकारचे नियम, बंद, सोळे ओळे आणि विधी, विरती, सुतक, मासिक धर्म, स्वच्छ अस्वच्छ असे कुठलेच नाही, सदा सर्वदा करून शकतो. आणि नामस्मरणाने आपण स्वामींच्या अधिकाधिक जवळ जाऊ आणि त्याचे प्रत्यक्ष दिव्य अनुभव हळूहळू आपल्याला येत जात असतात. आणि म्हणून स्वामींना आपण कधीही सोडू नये. म्हणून माझ्या आयुष्यात असलेल्या गळत काळोखातील हे दिव्य तेजाचा सूर्यप्रकाश आहात स्वामी तुम्ही. आणि तो प्रकाश असाच माझ्या आयुष्यात राहावा ही स्वामींचरणी प्रार्थना. रंगात रंगुणे स्वामी धामात, अवघा देहची गुंतवावा स्वामी नामात, सदा सर्वदा स्वामी नाम आळवावे,
अवघा देहाची स्वामीमय करावे असे मी माझ्या मनापासून म्हणत असतो आणि प्रत्येकाला ते म्हणायचे आहे. म्हणून प्रत्येकाला समजवत नाही बसायचे, कारण समोरच्याला तुम्ही किती पण जीव तोडून सांगा, पण एखाद्या गोष्टीचे महत्त्व पटवून द्या, परंतु समोरच्याची तेवढी जर बौद्धिक पात्रता नसेल तर तो तुम्हाला तुमच्या विचारांना कधी समजून घेणार नाही आणि समजू शकणार नाही. आणि मुळात प्रत्येकाला समजवत बसायचे नाही. त्यामुळे आपण जर त्या गोष्टीची आणि आपले स्वतःची किंमत ही करून कमी करून घेत असतो आणि म्हणून समोरच्याला वेळच बरोबर उत्तर देत असते आणि ती वेळच त्याला शिकवत असते. म्हणून तक्रार करण्यासाठी, मन व्यक्त करण्यासाठी पण एक हक्काची व्यक्ती, हक्काचं नातं जरुरीचं असते. आणि माझे तेच नाते आहे स्वामी तुमच्याशी, आणि हेच नातं असं टिकून ठेवा. स्वामी तुमचा कृपा आशीर्वाद माझ्यावर तुम्ही असाच ठेवा. स्वामींनी आपल्याला त्यांचे शिष्य बनवलाय आणि ते आपले गुरु बनलेत, आणि हे सर्वात मोठे आपल्यावर उपकार आहेत. आणि जे जीवन त्यांनी दिलंय आणि रोज आपल्याला 24 तासांमधून 1 तास स्वामींच्या साधनेला न चुकता दिलाच पाहिजे. त्याशिवाय जेवण करायचे नाही असा नियम टाकूनच घ्यायचा आहे. मग बघा जीवनात काय बदल घडतात आणि काय तुम्हाला अनुभव येतो. म्हणून माणसाला खूप मोठा भ्रम असतो, मी सेवा केली, मी ती पूजा केली, मी इतका जप पारायण केले, एवढं दानधर्म केला, माझ्यामुळे याचे काम झाले, मी सेवा दिली, सांगितली म्हणून झाले, मी आहे तर केंद्र, मठ, मंदिर व्यवस्थित चालतात. हा तुम्ही मनातून सगळं काही काढून टाका आणि ते आपल्यासारखे लाखो घडवतात आणि मोडतात. हे फक्त लक्षात ठेवा. तुम्ही काहीच नाहीये करत आणि तुम्ही फक्त माध्यमात आणि नसता गैरसमज काढून टाका आणि निस्वार्थ जी सेवा करा आणि करता आणि करविता फक्त स्वामी आहेत. म्हणून तुम कुछ भी नहीं हो, वो नचाने वाला है और हम नाचने वाले. कठपुतली, इतना सिर्फ ध्यान में रखना, एवढेच ध्यानात ठेवायचं. आणि म्हणून विसर पडणार, काम झाले तर गरज सरणार, प्रापंचिक तुमच्या चिंता त्यांची माझा हाक मारता आणि मग फायदा मात्र पदरी पडता, तोंड फिरवता. का रे तुम्ही नवच बोलता, तोंडी विसर पडता. आम्ही ना भुके तुमच्या नवसाचे, मात्र विसरू नये शब्दास मनुष्याने असं. म्हणून असं स्वामी म्हणतायत आणि म्हणून स्वामी तुम्हाला रागवत आहेत. म्हणून तुम्ही स्वामींना काहीतरी मान्य केलं असेल किंवा नवस केला असेल तर तुम्ही नक्कीच फेडून टाकायचं आहे, कारण स्वामी त्या नवसाची नक्कीच वाट बघत असतात आणि म्हणून तो शब्द आपण नक्कीच पाळायचा सुद्धा आहे. म्हणून आपल्या अवतीभोवती काही असे लोक असतात जसे दुसऱ्यांच्या पर्सनल गुपित गोष्टी ते आपल्याला सांगतात आणि आपल्याच मित्रमैत्रिणीबद्दल त्यांचे बरे वाईट आपल्याला सांगतात. तेव्हा ते सगळे लोक आपल्याबद्दल देखील इतरांना सांगू शकतील आणि त्यामुळे अशा लोकांना कधीच किंमत न देता वेळेस ओळखून अशांपासून दूर राहायचे आहे. आणि हे आपल्यापासून रडून ऐकून लोकांना आपल्याबद्दल हसून सांगणारे असतात आणि असे यांची वृत्ती असते. आणि शेवटी अशांची किंमत सर्वांना नजरेत शून्यच असते आणि ती शून्यच असणार सुद्धा आहे. म्हणून प्रत्येकाला जीवनात स्वामींची सेवाही करायलाच पाहिजे आणि केलीच पाहिजे. म्हणून नियत साफ ठेवा, निंदा करू नका, कुणाबद्दल द्वेष ठेवू नका, दुसऱ्याला नाव ठेवू नका. ठेवण्याआधी आपण स्वतःच्या नक्कीच अंतकरणात झुकून बघावे आणि कोणाचा तिरस्कार आपण अजिबात करू नये आणि कोणाला तडकफोड उत्तर समोर सारखे बोलू नका. आणि एवढं जर नियम पाळले तर आपण नक्की स्वामींची कृपा प्राप्त करू शकतो. आणि नेमके आपण तेच करत नाही आणि स्वामींना कोसतो की आपल्या आयुष्यात संकट काय येतात आणि हे तुम्ही विचार केला पाहिजे. म्हणून मित्रांनो, खूप जण स्वामींची सेवा करताना अक्कलकोटचे स्वामी, दिंडोरीचे स्वामी, केंद्र, मठ, मंदिर असा भेद करतात. पण अशा महाभागांनी सत्सद विवेक बुद्धी जागृत ठेवून एक लक्षात घ्या, स्वामी इथून तिथून एकच आहेत. आणि असा भेद निर्माण करून तुम्ही जर प्रचार करत असाल तर मग तुम्ही या स्वतःच्या अधोगतीला नेऊन स्वामींच्या रोषाला कारणीभूत व्हाल. आणि अक्कलकोट हे स्वामींच्या वास्तवाने पावन झालेले स्थान आहे. तसे बघितले तर संपूर्ण सृष्टीत त्यांची चराचरात कणाकणात स्वामींचा वास आहे. आणि त्यामुळे जरा स्वतःची बुद्धी बाजूला ठेवून स्वामींची निर्मळ भक्ती आणि सेवा आपण केली पाहिजे. आणि कुठले स्वामी श्रेष्ठ आणि कुठले क्वामी असे विनाश्रेष्ठ नाहीत. म्हणून जो खरा भक्त सेवेकरी आहे ना, ज्याला स्वामी काय आहेत हे कळाले आहे ना, त्याच्यासाठी स्वामी इथून तिथून एकच आहेत. आणि तो फक्त एकच बघतो की स्वामींची सेवा किती आणि कशी जास्तीत जास्त करता येईल. आणि त्यामुळे फक्त स्वामींच्या सेवेवर भर द्या आणि बाकी भक्तीचा व्यापार करणाऱ्यांचा विचार करू नका. त्यांची स्वामी वेळ आली की बरोबर नक्कीच करून घेतील आणि म्हणून बरोबर त्यांच्याकडून सर्व काही गोष्टी या काढून घेत असतील. म्हणून मित्रांनो, एक लक्षात घ्या की तुम्ही भरपूर काही गोष्टी या जगामध्ये मिळवू शकता, फक्त तुम्ही देवाशिवाय मिळवू शकत नाही. आणि जरी मिळाले तरी तुमचा अंत हा सगळ्यात शेवट हा तुमच्या गरिबीनेच होणार आहे आणि म्हणून तुमच्याकडे काहीच उरणार नाही. म्हणून माणसाला दुसऱ्यांची वाट लावता लावता स्वतःची वाट कधी आणि केव्हा लागते ना हे कळत सुद्धा नाही. म्हणून दुसऱ्याची वाट लावण्यापेक्षा
स्वतःला चांगल्या वाटेला लावलं पाहिजे आणि कोणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे कार्य तुम्ही जीवनात नक्कीच केले पाहिजे. म्हणून जो माझी अनन्य भावाने पूर्ण शरणागतीने भक्ती सेवा करेल त्याचा योग्य क्षेम अर्थात त्याच्या जीवनाची पूर्ण जबाबदारी मी स्वतः बघत असतो आणि असे स्वामी म्हणत आहेत. म्हणून तुम्ही फक्त स्वामींवर सगळं सोपवा आणि त्यांची भक्ती नक्कीच करा. ते फळ तुम्हाला देतील आणि नक्कीच देतील. ते तुम्हाला चमत्कार देखील दाखवतील आणि जे तुमचे नक्कीच काम अडलेले आहे ते काम तुमचे नक्कीच पूर्ण होऊ शकते आणि तुम्हाला सर्व काही नक्कीच मिळू देखील शकते. म्हणून स्वामी माझा एकमेव आधार आणि पाठीरागा तुम्हीच आहे. माझं आयुष्य हे कोणत्या परिस्थितीतून जात आहे हे तुम्हाला सर्व माहिती आहे. एकच मागणं स्वामी तुमच्याजवळ, मला साथ द्या आणि लवकर यशस्वी करा. देवा, मला माझ्या आईवडिलांची स्वप्न नक्कीच पूर्ण करायची आहे आणि भरपूर मोठे सुद्धा व्हायचे आहे. म्हणून आपले स्वामी भरपूर श्रेष्ठ आहेत. जीवनात मित्र मैत्रिणी नातेवाईक इतर उच्च पदस्थ लोकांच्या संपर्कात राहा किंवा नका राहू, पण स्वामींच्या संपर्कात नेहमी राहा. कारण स्वामी तुमच्या जीवनातील अंधकार नष्ट करू शकतात आणि जीवनाला नवीन कलाटणी देऊ शकतात. म्हणून जीवन जगत असताना कर्म एवढे प्रामाणिकपणे शुद्ध मनाने करा की जर कोणी आपल्याला बोललं की तुला तुझ्या कर्माचे फळ भेटेल तर ते वाक्य श्राप तळतळासारखे न वाटता या वाक्याचा आशीर्वाद म्हणून आधार नक्कीच आपल्याला वाटला पाहिजे आणि तो आशीर्वाद आपण घेतला पाहिजे. म्हणून तू माझे नामस्मरण करतो ना, त्यामुळे तू चिंता नको करूस. जो माझे नामस्मरण चिंतन करतो त्याला चिंता करायची गरज उरत नाही, असं स्वामी म्हणत आहेत. आणि त्या आपल्याला एक वाक्य आणि एक आश्वासन देत आहेत की मी तुझा हात कधीच सोडणार नाही बाळा, तू फक्त माझी भक्ती सोडू नको. आणि म्हणून कधीच कुणाची वाईट निंदा करू नका. आणि फक्त एवढं लक्षात ठेवा की जो स्वामींच्या चरणी नजर झुकवतो त्या स्वामींच्या पुढे मान खाली घालून नतमस्तक होतो ना, स्वामी त्याला कधीही कुठेही मान खाली घालू देत नाही आणि कोणापुढे झुकूही देत नाही. अशी लीला स्वामी समर्थांची आहे. म्हणून बरेच जण देवांचे अस्तित्व मानत नाही. मुळात देव मानण्याची गोष्टच नाही, ती अनुभवायची गोष्ट आहे. जसे दुधात तूप आहे पण ते प्रक्रिया केल्यावर दिसतं असतं आणि जसे निसर्गात हवा आहे ते अनुभवल्यावर कळतं, तसेच देव परमेश्वर हे साधना भक्ती केल्यावर कळतात. त्यामुळे कोणी देव नाही असे म्हटलं असेल ना, तर म्हणून देवचं अस्तित्व नाहीसं होत नाही. आपण आपली साधना भक्ती करत राहा. वेळ आली की अनुभूती हे आपल्याला येणारच आहे आणि देव आपल्याला सर्व सांगणारच आहे. म्हणून आपण आपल्याला काय पाहिजे, आपल्याला काय आवडतं त्यानुसार भक्ती सेवा करत असतो. पण स्वामींना काय आवडतं, अशी कशी भक्ती आवडते त्यानुसार जर वागलो ना, आचरण केले, भक्ती सेवा केली तर स्वामी आपल्याला सर्व गोष्टी न मागताच नक्की देत असतात. म्हणून या जगात सर्वच लोक आपले हितचिंतक असतील असं नसते. काही लोक आपल्या सोबत राहून आपल्याशी तोंडावर गोड बोलतात आणि पण तेच आपल्यातून पाठीमागून आपल्याबद्दल वाईट भावना ठेवत असतात. आणि त्यामुळे सावधान राहून लोकांशी संबंध ठेवायचे आहे आणि ते संबंध तुम्ही नीट प्रस्थापित करायचे सुद्धा आहे. म्हणून देव भेटावा म्हणून नाही तर भेटलेला देव कळावा यासाठी स्वामी चरित्र, गुरुचरित्र पारायण आणि स्वामींचे नामस्मरण करायला पाहिजे. वेळ पडली तर मित्र मैत्रीण नातेवाईक भाऊ बहीण नवरा बायको मुलं बाळ आई वडील सर्व साथ सोडतील, परंतु स्वामी मात्र कधीच आपली साथ सोडणार नाहीत आणि ते शेवटपर्यंत आपल्याला जवळ असतील. म्हणून मित्रांनो, तुम्ही जे चांगले कृत्य असो किंवा वाईट कृत्य असो जे काही करतात ना, त्या प्रत्येक कृतीवर स्वामींचे अगदी बारीक लक्ष असते. फक्त एवढं लक्षात असू द्या, कारण तुम्ही जर म्हणाल की मी जे काही करत आहे ते चांगल्या गोष्टी त्या सर्व स्वामी बघत आहेत, पण मी जे वाईट गोष्टी करत आहे ते स्वामी अजिबात बघत नाही, तर असं कधीच होत नाही. स्वामी सर्व काही बघतात. म्हणून मांजर जर डोळे लावून दूध पित असली तर तिला असं वाटते ना की कोणी बघत नाहीये, पण तसं काही नसतं. एक गोष्ट लक्षात घ्या, तिला सर्व लोक बघत असतात. आणि स्वामी सांगतात, जर आपल्या मेलेल्या पितरांच्या श्राद्धाने जर चांगले फळ आपल्याला आशीर्वाद मिळत असेल ना, तर अशी चांगली भावना ठेवत जर तुम्ही असाल ना, तर याचा देखील विचार केलाच पाहिजे की जे आईवडील आपले जिवंत आहेत त्यांची सेवा तरी केली पाहिजे आणि त्यांना शिवीगाळ न करता अपमान न करता प्रेमाने वागवले पाहिजे आणि खाण्यापिण्याच्या त्यांच्या सर्व अपेक्षा पूर्ण नक्कीच केल्या पाहिजे. काळजी घेतली तर ते जिवंतपणे इतका मोठा भरभरून आशीर्वाद देतील की दुसरं काही वेगळं करण्याची गरज आपल्याला भासणार देखील नाही आणि उरणार देखील नाही. म्हणून आम्हाला कुठे सुख शांती भेटो अथवा न भेटो, पण स्वामी तुमच्या तस्वीरीकडे बघितल्यावर जी आत्मिक शांती मिळते ना, जो आंतरिक परमानंद मिळतो ना, तो कुठेच मिळू शकत नाही आणि तो कुठेही विकत घेऊ शकत नाही. म्हणून आपण फक्त स्वामींवर विश्वास ठेवायचा आहे. नुसतं स्टेटस ठेवून देखावा करून भक्ती करत नसते. जे आयुष्य आपल्याला स्वामींनी दिलं आहे त्यातील दैनंदिन जीवनातील 24 तासांमधील दिनाने 1 तास तरी स्वामींच्या सेवेसाठी देता आला पाहिजे.
1 तास वेळ काढून स्वतःच्या शरीराला कष्ट सहन करून बैठक मांडून स्वामींचा जप, श्रोत, पंठन, पारायण नक्कीच केलं पाहिजे. आणि तेव्हा ती खरी भक्ती आणि त्यानंतर येणाऱ्या खरी अनुभूती. अन्यथा या आधुनिक डिजिटल भक्तीला काही अर्थच उरत नाही आणि तो अर्थ देखील नसतो. म्हणून भक्ती म्हणजे काय व ती कशी करावी, संत महात्म्यांनी भक्ती करण्यासाठी अनेक ग्रंथ, श्रोत, अभंग, बकरी निर्माण केले आहेत. आणि हे ग्रंथ, श्रोत, अभंग, श्रोत वाचताना देवी देवतांची शक्ती, करुणा, वात्सल्य, शिकवण, उपदेश कळतो आणि आपल्याला नक्कीच त्यातला गुरुप्रती असलेला भाव जागरूक होत असतो. म्हणून भाव म्हणजेच भक्ती आहे आणि अनेक आध्यात्मिक ज्ञान प्राप्त होत असते. यासाठी आपण ग्रंथ, पारायण, बकरी, कथा, अभंग वाचले पाहिजे आणि त्यातील अर्थ समजून बोध घेऊन आपण भक्ती साधून आत्मकल्याण नक्कीच केलं पाहिजे. आणि म्हणून प्रत्येकाने आपल्या गुरूंच्या कथा, श्रोत, अभंग वाचले पाहिजे आणि त्यांच्या पोथीचे पारायण नक्कीच केले पाहिजे. असे केल्याने भाव जागरूक होतो आणि मग आपल्या हातून गुरूंची भक्ती घडत असते आणि मग गुरुकृपा आपल्यावर नक्कीच होत असते. आणि ती गुरुकृपा होण्यासाठी नक्कीच गुरुची भक्ती ही आपण केलीच पाहिजे आणि ती भक्ती केल्यावरच आपल्याला सर्व समाधान हे मिळत असतं. आणि म्हणून मित्रांनो, ही स्वामी समर्थांच्या कथा तुम्ही नक्कीच ऐकल्या पाहिजे आणि त्या कथा ऐकताना तुम्ही भरपूर काही गोष्टी या शिकून जात असतात आणि म्हणून त्या गोष्टी शिकल्यावर तुम्हाला स्वामींचा अनुभव देखील नक्कीच येत असतो. म्हणून स्वामींची एक कथा आहे आणि ती कथा तुम्ही नक्कीच ऐकून घेतली पाहिजे आणि त्यात स्वामी तुम्हाला भरपूर काही बोध देऊ शकतात. म्हणून स्वामींच्या कथा अणगिनत आहेत, त्या तुम्ही पुस्तक घेऊन नक्कीच वाचू शकता आणि त्यातून भरपूर काही चमत्कार देखील घडले आहेत. आणि ते चमत्कार तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर नक्की स्वामींच्या कथा वाचा. तुम्हाला त्यातून भरपूर काही बोध हा मिळत असतो आणि स्वामींच्या कथा ऐकून तुम्हाला जो जोश मिळेल आणि जो उत्साह मिळेल तो तुम्हाला कशातच मिळणार नाही आणि तुम्हाला कशात मिळणार पण नाही हे तुम्ही समजूनच घेतले पाहिजे. म्हणून मनाची एकाग्रता कायम राहील यासाठी प्रयत्न तुम्ही केलेच पाहिजे. कारण मन स्थिर राहिले तर आपण केलेल्या प्रत्येक कामाला यश हे नक्कीच मिळू शकते आणि प्रत्येक कामाला यश हे मिळणारच आहे अशी अपेक्षा ठेवूनच तुम्ही ते काम मात्र मनापासून केले पाहिजे. हे गोष्ट लक्षात घ्या. आणि यश मिळावे असे सर्वांना वाटते, पण त्यासाठी संकटे आणि अडचणींवर मात करण्याची तयारी असलीच पाहिजे. कारण तेव्हाच यश मिळवणे शक्य आपले होत असते. आणि आयुष्य हे असे जगा की आपली ओळख एखाद्या चांगल्या कामासाठी कौतुकाने करून दिली जाईल. त्यासाठी काही न करण्यापेक्षा एखाद्या चांगल्या कामास मदत करा. आपली ओळख निर्माण झाल्याशिवाय अजिबात राहणार नाही आणि म्हणून पूर्ण ताकदीने प्रयत्न करण्याची जिद्द स्वतःमध्ये निर्माण करा. कारण पूर्ण ताकदीने प्रयत्न केल्यास अस्तित्व लहान असणाराही विजय मिळवू शकतो. आणि जीवनात संघर्षाला सामोरे जाताना यशाचा एक दिवस नक्कीच येईल. हे वाक्य लक्षात ठेवून जगा, कारण हे वाक्य लढण्याचे बळ तुम्हाला नक्कीच देऊ शकते. आणि म्हणून साहसाला कधीच पर्याय शोधता येत नाही, कारण पक्षाला पंख असले तरी आकाशात उंच भरारी घेण्यासाठी त्यालाही साहस हे दाखवावे लागत असते. म्हणून चिंता करण्याची सवय सोडून द्या, कारण जीवनातील प्रश्न सोडविणे तेव्हा शक्य होते जेव्हा चिंता करण्याऐवजी प्रत्यक्ष प्रयत्न हे मनापासून आपल्याकडून केले जात असतात. आणि ते प्रयत्न केले तरच आपल्याला जीवनामध्ये यश हे नक्कीच मिळत असते. आणि आपल्याला जे जमते त्यामध्ये इतके परिपूर्ण बना की त्या गोष्टीचा किंवा कामाचा विषय जरी निघाला ना तरी लोक तुमचेच नावं घेतील. कारण परिपूर्ण कामास गुणवत्तेशिवाय पर्याय अजिबात नसतो. आपल्याला मिळालेले जीवन हे खडतर असले तरी ते बदलण्याची शक्ती मेहनतीमध्ये असते. त्यामुळे काही न करण्यापेक्षा प्रयत्न करण्यावर आपल्याला भर हा दिलाच पाहिजे. उद्या हा निश्चितच होत असतो, मग तो चांगल्या विचारांचा असो किंवा गोष्टींचा. फक्त त्यासाठी संयम ठेवून काम तुम्ही केले पाहिजे. समजून घेणे हे आपल्या स्वभावात असले पाहिजे, कारण समजूतदारपणा हा आपणास आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवण्यात मदत करत असतो. म्हणून समजूतदारपणा तुमच्या मनात नक्कीच असला पाहिजे. स्वकर्तृत्वावर मिळवलेले प्रत्यक्ष यश हे एक कौतुकास्पद असते, कारण ते आपली क्षमता दाखवून देते आणि आपल्यामध्ये किती क्षमता आहे ते नक्कीच त्यांना समजतही असते. म्हणून परिस्थिती आपल्या समोर प्रश्न निर्माण करते, अशा वेळी त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न हा झालाच पाहिजे. कारण कोणत्याही परिस्थितीवर मात करण्यासाठी आपली ताकद ही विकसित करणे गरजेचे आहे आणि ती ताकद आपण विकसित आपल्यामध्ये नक्कीच केली पाहिजे. आवश्यक गोष्टींकडे लक्ष द्या आणि अनावश्यक गोष्टींकडे दुर्लक्ष करा, कारण आपली जास्तीत जास्त शक्ती ह्या अनावश्यक गोष्टींमध्ये वापरल्यास त्याचे चांगले फळ आपल्याला अजिबात नक्कीच मिळत असते आणि ते अजिबात मिळत नाही असं कधी होतच नाही. म्हणून मित्रांनो, मनावर ताबा मिळवण्यासाठी मेहनत करा, कारण तुम्ही हे चांगल्या प्रकारे करू शकता तर तुम्हाला तुमचे हित साध्य नक्कीच करता येईल आणि तुम्हाला तुमच्या यशाच्या मार्गावर नक्कीच पोहोचवता येईल. हेही तितकंच खरं आहे. जीवनात एखाद्या कार्यासाठी
योगदान देण्याची संधी मिळाल्यास अवश्य द्या, कारण आपले योगदान हे ते काम पूर्ण होण्यास मदत करेल. हेही तितकंच खरं आहे. म्हणून जे मिळवायचे आहे ते दूर आहे असा नकारात्मक विचार कधीच करू नका, कारण आपला एक प्रयत्न आपणास आपले स्वप्न सत्यात उतरवण्यास मदत करतो. त्यामुळे नकारात्मक विचारांना महत्त्व तुम्ही अजिबात देऊ नका आणि ध्येय डोळ्यासमोर ठेवून ते योग्य मार्गाने गाठायचे ठरवल्यास त्याकडे लक्ष द्या, कारण परिणामांचा जास्त विचार हा आपले लक्ष विचलित नक्कीच करू शकतो. आणि आपले लक्ष एकदा विचलित झाले की मग सर्व काही नक्कीच तुमचं बिघडून जाणार आहे. म्हणून स्वामी भक्तीत राहा आणि स्वामींचं नामस्मरण करा. सर्व काही गोष्टी आणि मनातील इच्छा तुमच्या पूर्ण होतील. आणि स्वामी भक्तांना व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्राला पुढे नक्कीच पाठवा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम. धन्यवाद.